एका व्यक्तीला थायरॉईडचा त्रास असतो आणि ही संख्या आता वाढत चाललेली आहे। कोणाला 25 पॉवरची, कोणाला 50 पॉवरची, तर कोणाला 100 पॉवरची गोळी चालू असेल। ही गोळी घेऊन सुद्धा 1 ते 2 महिन्यामध्ये वजन वाढलेलं असतं, थकवा जास्त आलेला असतो, ड्रायनेस जास्त होतो। मग अशा वेळेस जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा आपल्या पहिल्या पॉवरपेक्षा जास्त पॉवरची गोळी आपल्याला दिली जाते। सर्वसामान्य माणसाला असंच वाटतं की रोजची एक गोळी खाल्याने काय फरक पडणार आहे। तर आपल्या शरीरातले हार्मोन्स या एका गोळीमुळे नियंत्रित राहत असतील तर आपण ही गोळी रोज घेऊया। गोळी घेणे हे तुम्हाला सोपं वाटत असलं तरी पण त्याचे साईड इफेक्ट्स असतात। गोळी जास्त प्रमाणात घेतल्यामुळे उष्णता जास्त वाढते, त्याचबरोबर आपल्या शरीरातलं कॅल्शियम आणि विटॅमिन मिनरल्सचं ॲब्झॉर्प्शन जे व्हायचं असतं ते होत नाही, त्यामुळेच आपल्याला पुढे चालून थकवा जास्त वाढतो। आपण घेतलेल्या गोळ्यांनी फक्त रक्तामधलं जी हार्मोन लेवल वाढलेली आहे ती नियंत्रणात आणले जाते, पण मुळापासून हा आजार बरा होत नसतो। तुम्हाला जर मुळापासून हा त्रास कमी करायचा असेल आणि वाढलेल्या हाय पॉवर टॅबलेटचा डोससुद्धा कमी करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 6 असे मुद्दे जे तुमचा थायरॉईडचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी करतील। तुमची वाढलेली टॅबलेट हाय पॉवरची असेल तर ती सुद्धा कमी होण्यास मदत होईल। 6वा मुद्दा हा स्पेशल आहे कारण यामध्ये मी 2 उपाय सांगितलेले आहेत। त्याआधी आपल्याला पाहावं लागेल की आपल्याला थायरॉईडचा त्रास कशामुळे होतो। थायरॉईडमध्ये हायपोथायरॉईड आणि हायपरथायरॉईड असे 2 प्रकार मोडतात। आज आपण हायपोथायरॉईड विषयी चर्चा करणार आहोत, ज्यामध्ये वजन वाढलेलं असतं, थकवा खूप जास्त येतो, केसांचं त्वचेचं पूर्ण ड्रायनेस असतं, भूक लागत नाही, आळस खूप जास्त आलेला असतो, कोणतंही काम करण्याची इच्छा होत नाही। आणि हे सगळं होण्यामागचं कारण काय आहे तर चुकीची दिनचर्या, चुकीचे आहार विहार, वेळेवर न झोपणे, वेळेवर न जेवणे, दिवसा जास्त झोपणे, खूप थंड, खूप गुरू असे पदार्थ खाणे। उदाहरण द्यायचं झालं तर दुधामध्ये आईस्क्रीम मिक्स करून ती फ्रीजमध्ये ठेवून त्याला अजून थंड करून ते वारंवार सेवन करणे, या अशा सर्व गोष्टींमुळे आपल्याला थायरॉईड होतो। थायरॉईड हे एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, म्हणजे तुम्ही लाईफस्टाईलमध्ये चुका केल्यामुळे हा त्रास झालेला आहे। म्हणजेच सरळ सरळ आपण म्हणू शकतो की जर तुम्ही लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केले तर थायरॉईड कमी व्हायला मदत होईल। म्हणजेच काय तर काही पथ्य पाळावे लागतील आणि आयुर्वेदिक औषधी घ्यावी लागतील, ज्यामुळे तुमचा थायरॉईड हा मुळापासून बरा होईल। त्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे रोज व्यायाम करणे। व्यायाम हे ऑप्शनल म्हणून न ठेवता कंपल्सरी म्हणून तुम्हाला व्यायाम करावे लागेल, कारण व्यायाम केल्याने आपलं मेटाबॉलिझम वाढतं, भूक वाढायला लागते, त्याचबरोबर ब्लड सर्क्युलेशन चांगलं झाल्यामुळे आपली थायरॉईड ग्लँडसुद्धा स्टिम्युलेट होते आणि त्यामुळे हार्मोन्सचं सिक्रेशनसुद्धा व्यवस्थित होतं। रोजचे 30 ते 40 मिनिटं तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या शक्तीनुसार तुम्हाला व्यायाम करायचा आहे। मध्ये तुम्ही सूर्यनमस्कार, भुजंगासन, धनुरासन, सर्वांगासन, हलासन आणि कपालभाती यासारखे व्यायाम करायचे आहे। कपालभाती ही भूक वाढवते, अग्नी संदुषित करते आणि त्यामुळे पचन होण्यास मदत होतं। मेटाबॉलिझम चांगल्या झाल्या कारणानं तुम्हाला खाल्लेलं पचतं आणि त्यामुळे वजन वाढत नाही। थायरॉईडची टॅबलेट ज्यांना चालू आहे त्यांचं वजन जास्त वाढलेलं असतं, त्यामुळेच त्यांना आळस पण खूप जास्त येतो आणि कोणतंही काम करायची इच्छा होत नाही। पण व्यायाम करणे हे कंपल्सरी आहे असं डोक्यात घालून तुम्ही व्यायाम करायला चालू करा। सुरुवातीचे काही दिवस तुम्हाला अवघड वाटेल, पण जसं जसं तुम्हाला सवय होईल तसं तसं तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला स्वतःच फरक दिसायला लागेल। मेटाबॉलिझम वाढलेलं दिसू लागेल, वजन हे झपाट्याने कमी होण्यास चालू होईल आणि तुम्हाला भूकसुद्धा व्यवस्थित लागेल आणि पचनसुद्धा व्यवस्थित होईल। दुसरा मुद्दा आहे उपवास करणे। आठवड्यातून 1 वेळा तुम्ही उपवास करायचा आहे। यामध्ये शास्त्रोक्त उपवास कसा करायचा आहे त्याचा व्हिडिओ आपण केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तरी पण थोडक्यात मी सांगते की ज्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा असेल त्या दिवशी तुम्ही फक्त कोमट पाणी थोड्या थोड्या वेळाने घ्यायचं आहे। जेव्हा पण तुम्हाला भूक लागेल तेव्हा तुम्ही मुगाच्या डाळीची पेज किंवा खिचडी घेऊ शकता। उपवास करताना जर थकवा जास्त वाटत असेल, अशक्तपणा खूप वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही राजगिऱ्याचे लाडूचं सेवन करायचं आहे। तिसरा मुद्दा आहे की तुम्ही दिवसा झोपणे आणि जेवल्यानंतर गोड खाणे हे आवर्जून टाळायचं आहे, कारण दिवसा झोपणे आणि जेवल्यानंतर गोड खाणे ही दोन्ही गोष्टी कफ खूप जास्त प्रमाणात वाढवतात आणि त्यामुळेच आपला अग्नी मंद होतो, मेटाबॉलिझम कमी होतं आणि थायरॉईडची टॅबलेट चालू असताना सुद्धा आपलं वजन खूप झपाट्याने वाढतं। आपल्याला हाय पॉवरचे टॅबलेट घ्यावे लागतात, त्यामुळे दिवा स्वॉप करणे आणि जेवल्यानंतर गोड खाणे हे कटाक्षाने टाळायचं आहे। चौथा मुद्दा आहे की जेवणामध्ये काय काय घ्यायचं जेणेकरून आपलं थायरॉईडची लेवल ही नियंत्रणात राहील। सकाळच्या वेळेला तुम्ही जर गव्हाची पोळी घेत असाल तर संध्याकाळच्या वेळेला तुम्ही ज्वारी, बाजरी, नाचणी यापैकी कशाची पोळी किंवा भाकरी घेऊ शकता।
वृक्ष असल्या कारणाने त्यामध्ये 1 चमचा तूप घालून तुम्ही घेऊ शकता, म्हणजे वृक्षता वाढणार नाही आणि वातसुद्धा कमी होईल. हलकं असल्यामुळे हे पचायला सोपं जातं आणि आपला अग्नी सुधारतो. धान्य घेत असताना कधीही जुने धान्य वापरायचं आहे. तुम्हाला जर आम्लपित्ताचा त्रास नसेल तर तुम्ही कुळीथ डाळ वापरायची आहे. ही डाळ वात व कफ दोन्ही कमी करणारी आहे, वजन कमी करणारी आहे. थायरॉइड असणाऱ्या व्यक्तींनी उडीद डाळीचे पदार्थ, इडली, डोसे हे पूर्णतः बंद करायचे आहे. उडीद डाळ ही पचायला जड असल्या कारणाने आपला अग्नी मंद होतो, भूक लागत नाही आणि आपल्याला थायरॉइडचा त्रास हा वाढू शकतो. भाजींमध्ये बघत असताना तुम्ही मेथी, दोडके, कारले, पडवळ यासारख्या हलक्या भाज्या तुम्ही घेऊ शकता. फुलगोबी, पत्तागोबी, ब्रोकोली यासारख्या भाज्या टाळायच्या आहेत, कारण यामध्ये गॉयट्रोजेनिक इफेक्ट असल्यामुळे थायरॉइड वाढतं. तुम्हाला जर उष्णतेचा त्रास नसेल, हातापायाची आग होत नसेल, डोकं दुखत नसेल, गरमी होत नसेल, तर अशा वेळेस तुम्ही शेवगा, मुळा आणि लसूण हे तिन्ही गोष्टी वापरायच्या आहेत, कारण या तिन्ही गोष्टी उष्ण असल्या कारणाने वात व कफ कमी करण्यास खूप लवकर मदत करतात. या गोष्टी घेताना हे लक्षात ठेवायचं आहे की या गोष्टी उष्ण असल्या कारणाने आपल्याला जर उष्णतेचा काही त्रास झाला, हातापायाची आग किंवा ॲसिडिटी व्हायला चालू झाली, तर या गोष्टी पूर्ण बंद करायच्या आहेत. त्यासोबतच बाहेरचे तळलेले पदार्थ, मसाल्याचे पदार्थ, नॉनव्हेज हे पूर्ण बंद करायचं आहे, कारण ही सर्व पदार्थ पचायला जड आणि आपल्या शरीरात फ्री रॅडिकल्स तयार करणारे आहेत, ज्यामुळे आपला थायरॉइडचा त्रास हा जास्त वाढू शकतो. तुमचा जर थायरॉइड हा नियंत्रणात असेल, पॉवर कमी होत असेल, तर तुम्ही मासे हे कधी कधी खाऊ शकता. 5वा मुद्दा आहे वेळेवर जेवणे आणि वेळेवर झोपणे. आता हे मुद्दा एवढा का महत्त्वाचा आहे? जेव्हा आपल्या शरीराला वेळेवर जेवण्याची सवय लागलेली असते, तर तेव्हा आपल्या शरीरात त्या टाईमला ज्युसेस किंवा एन्झाईम्स हे सिक्रेट होत असतात आणि मग पचन व्यवस्थित होतं. पण जर तुम्ही भूक लागून नंतर काही वेळाने जेवलात किंवा भूक लागली नाही तरी पण जेवण केलात, तर तुम्हाला अग्निमांद किंवा अपचन यासारखा त्रास तर होईलच आणि त्यासोबतच थायरॉइडचा त्राससुद्धा वाढेल. वेळेवर झोपणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. रात्री 10 ते 2 या काळामध्ये आपल्या शरीराचं बऱ्याच प्रमाणात डिटॉक्स होत असतं, आपले हार्मोन्स रेग्युलेट होत असतात. पण जर तुम्ही याच वेळेमध्ये जागरण केलं आणि सकाळी उशिरापर्यंत झोपत राहिलात, तर सकाळी हे कफ वाढवणारं काळ असल्यामुळे आपले थायरॉइडचा त्रास हा वाढू शकतो. 6वा मुद्दा तुम्हाला खूप कामात येणार आहे, कारण या गोष्टीमुळे तुमची भूक लगेच वाढणारी आहे आणि पचनशक्तीसुद्धा उत्तम होणारी आहे. सोबतच वात व कफ कमी झाल्यामुळे आपल्याला थायरॉइडचा त्राससुद्धा कमी होताना दिसतो. त्यामध्ये काय करायचं आहे, तुमच्या जेवणाचा जो पण वेळ असेल त्याच्या 10 मिनिटं आधी तुम्ही एक छोटा तुकडा अद्रक आणि सेंधे मीठ हे मिक्स करून चावून खायचं आहे. यामुळे लगेच तुम्हाला दिसेल की तुमचं पोटातले गॅसेस हे रिलीज होतात, ढेकर यायला लागते किंवा मग पचन व्यवस्थित व्हायला लागतं, भूक वाढायला लागते. वेगवेगळे भूक वाढवणारे सिरप्स किंवा टॅबलेट्सपेक्षा हा उपाय कधीही चांगला आहे. या उपायाने तुम्हाला पहिल्या दिवसापासून रिझल्ट येईल. त्यासोबतच जेवणाच्या शेवटी तुम्ही घरी बनवलेलं ताक घ्यायचं आहे. ताक हे अनुष्ण असल्या कारणाने वात व कफ कमी करणारे आहे आणि आपली भूक वाढवणार आहे. त्यामुळे ताकाचं सेवन हे रोज करायला सांगितलेलं आहे. त्यामध्ये जर तुम्ही जिरे पावडर किंवा थोडी त्रिकटू पावडर मिक्स करून घेतलीत, तर ते अजूनच खूप जास्त चांगलं काम करणार आहे. हा उपाय केल्यामुळे तुम्हाला एका आठवड्यातच जाणवायला लागेल की तुमचं भूक वाढलेली आहे, पचनशक्ती उत्तम झालेली आहे आणि हळूहळू तुमचं वजनसुद्धा कमी होत आहे. थोडक्यात हे 6 मुद्दे कोणते आहेत हे आपण पटकन पाहूया, म्हणजे तुमच्याही हे लक्षात राहील. पहिला मुद्दा आहे रोज व्यायाम करणे. दुसरा मुद्दा आहे आठवड्यातून 1 वेळा कंपल्सरी उपवास करायचा आहे. तिसरा मुद्दा आहे जेवणानंतर गोड खाणे बंद करायचं आहे आणि दिवसा झोपणे बंद करायचं आहे. चौथा मुद्दा आहे की जेवणामध्ये तुम्ही काय खायचं आहे आणि काय पथ्य पाळायचं आहे. 5व्या मुद्द्यामध्ये आपण पाहिले की वेळेवर जेवणे आणि वेळेवर झोपणे हे थायरॉइड कमी करण्यासाठी किती महत्त्वाचं आहे. 6व्या मुद्द्यामध्ये आपण बघितले की जेवणाआधी अद्रक थोडं सेंधे मीठ टाकून चावून खायचं आहे आणि जेवणानंतर आपण ताक, त्यामध्ये त्रिकटू चूर्ण ज्यामध्ये सुंठ, मिरे, पिंपळी आहे आणि किंवा मग जिरे, कढीपत्त्याची फोडणी देऊन तुम्ही रोज ताक घ्यायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला जर या 6 गोष्टी कळाल्या असतील तर तुमच्या जवळच्यांना नक्की पाठवा, म्हणजे त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि थायरॉइड कमी करण्यास ते मदतसुद्धा करेल. तुम्हाला जर आजच्या व्हिडिओमुळे फायदा झाला असेल तर कृपया लाईक आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.